कुख्यात गुंड अरुण गवळीची तुरुंगातनं मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय झालाय। 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे गवळीच्या शिक्षेमध्ये सूट देण्यात येणार आहे। नागपूर खंडपीठाचा अरुण गवळीला हा मोठा दिलासा। कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणामध्ये गवळीची सुटका होती। अरुण गवळी याबद्दल ही मोठी घडामोड समोर येते। कुख्यात गुंड अरुण गवळीची तुरुंगातनं मुदतपूर्व सुटका होणार आहे। 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे गवळीच्या शिक्षेमध्ये सूट दिली जाणार आहे। नागपूर खंडपीठानं अरुण गवळीला हा मोठा दिलासा दिलेला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या या धामधुमीतच अरुण गवळीची तुरुंगातनं सुटका होते। आलेला आहे। दोन्ही अट त्यांनी पूर्ण केलेल्या आहे। कोर्टाने जो आदेश दिला तो बंधनकारक आहे का हां, बिलकुल निर्णय घेण्यासाठी सांगितलं? त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे, परंतु कोर्टाने इथे क्लिअर केलं की 2006चं नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील। तर त्यांना नोटिफिकेशन 2006चं जे आहे ते गृहीत धरूनच निर्णय द्यावा लागेल। आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या रिलीजवर जरी त्यांना डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे, परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की 2006च्या नोटिफिकेशन प्रमाणे द्या। तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीजबद्दल डिसिजन घ्यावा लागेल। पण गृह मंत्रालयाची विभागाची याच्यातली जी आहे भूमिका ती महत्त्वाची असेल, काही अडचणी येऊ शकतात? आता सध्या तर त्यांना चार अडचण तर येण्यासारखं सध्या काही नाही, परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात। तर ते बघावं लागेल की ते अपीलमध्ये जातात की नाही जातात। अदरवाईज कोर्टाने क्लिअर केलं आहे की 2006चं नोटिफिकेशन लागेल, तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे। हिंदी में संक्षिप्त म्हणजे जर सुटका व्हायची असेल तर ती 4 आठवड्यानंतरच होईल। 4 आठवड्यानंतर, 4 आठवड्याच्या पूर्वी नाही होणार। जेव्हा हे होती कारागृहाने ही याचिका फेटाळली होती, त्यांची म्हणणं फेटाळलं होतं, त्यावेळेस काय देण्यात आलं होतं, पेज देण्यात आलं होतं ज्यावर त्याने फेटाळलं? त्यांनी फेटाळणं या रिझन करता फेटाळलं की 2015मध्ये जे नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशनमध्ये असं सांगण्यात आलं की MCOC कन्व्हिक्टला ते बेनिफिट देता येणार नाही, आणि तेच गृहीत धरून त्यांनी तेच बेस बनवून त्याला रिजेक्ट केलेलं होतं। हिंदी में संक्षिप्त में बताइए क्या हुआ कोर्ट में आज? कोर्ट में आज अरुण गुलाब गवली इन्होंने अपने 65 ईयर्स उनके कंप्लीट हो गए हैं, और उसी के साथ वो वीक भी है, उसका सर्टिफिकेट उनको जब प्रोड्यूस किया गया था जेल अथॉरिटी के सामने, जो उसकी कमेटी होती है उन्होंने उसको सर्टिफाई किया था कि ये वीक है, अशक्त है, और उनके 65 ईयर्स भी कंप्लीट हो गए। तो इस तर अरुण गवळीची सुटका होणार आहे आणि तीही निवडणुकीच्या धामधुमीमध्ये। याविषयी अधिक बोलूया। मुंबईमधून आपले प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, अरुण गवळीची सुटका होते आणि त्याला पार्श्वभूमी आहे ती अर्थातच निवडणुकांची, आणि त्यामुळे याचे राजकीय अर्थ सुद्धा काढले जाणार आहेत, कारण अरुण गवळी याचा स्वतःचा पक्ष सुद्धा आहे आणि त्यासोबतच आमदार सुद्धा अरुण गवळी राहिलेला आहे, आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की याचे राजकीय तर्कवितर्क लढवले जाणार आहेत। या बातमीनंतर नेमक्या काय चर्चा आहे? गुरु, नक्कीच जर आपण पाहिलं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे 2006च्या सूचनेनुसार, म्हणजे नेमक्या याच्यात काय येतं हे मी पहिलं सांगतो। 2006च्या सूचनेनुसार ज्या कैद्याला किंवा ज्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली असेल तर त्याचे वयाची 65 वर्ष पूर्ण झालेली असतील आणि तो सशक्त असेल, अशा आरोपीची सुटका होऊ शकते, किंवा त्याच्या शिक्षेमधली निम्मी शिक्षा त्यांनी पूर्ण केली असेल तर देखील त्याची शिक्षा होऊ शकते। आणि याच आशयावर अरुण गवळी यांची सुटका होण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर राहिला प्रश्न राजकीयाचा, तर लोकसभा निवडणुकींपूर्वी अरुण गवळी यांची सुटका होणे खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण यापूर्वी अरुण गवळी स्वतः यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती। आणि दक्षिण मुंबईचा आज सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भायखळा विधानसभा मतदारसंघ जो आहे, दगडीचा ज्या मतदारसंघात येते तो मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून आपण पाहिलं असेल तर अरुण गवळी यांची मुलगी देखील नगरसेविका होती, त्यांचे कुटुंबातील सदस्य देखील महानगरपालिकेत होते, आमदार होते। त्यामुळे खरं तर राजकीय दृष्ट्या अरुण गवळी यांची सुटका म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये यू टर्न असा पाहायला मिळणार आपल्याला। नेमका अरुण गवळी यांची सुटका झाल्यानंतर त्यांचा पक्ष आणि अरुण गवळी हे काय स्टँड घेत आहेत, हे कोणत्या पक्षाला आपलं समर्थन देत आहेत किंवा आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करतात का, हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असणार। त्याचबरोबर ज्याप्रमाणे वकिलांनी सांगितलं की या निर्णयाला स्टेट गव्हर्नमेंट अपील करू शकते। जर स्टेट गव्हर्नमेंटने नक्की अपील केली तर हा निर्णय सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो। त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटनी जर अपील नाही केली
तर नक्कीच अरुण गवळी यांची सुटका होऊ शकते. मात्र स्टेट गव्हर्नमेंटनी जर अपील नाही केला आणि अरुण गवळी यांची सुटका झाली तर अरुण गवळी बाहेर आल्यावर कोणता स्टँड घेतात, कोणत्या पक्षाला आपलं समर्थन देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. राजकीय दृष्ट्या आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईचा मतदारसंघ पाहिला तर तिथे सध्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित झालेले आहे. महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत हे उमेदवार असणार आहेत. मात्र महायुतीकडून अजून उमेदवार जाहीर झाला नाही आहे. त्यामुळे अजून देखील दक्षिण मुंबईचा पेच कायम आहे जागेचा की इकडनं नेमकं कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. भाजपचा असणार आहे की शिंदेच्या शिवसेनेचा असणार आहे. अशातच अरुण गवळी यांची एंट्री हे महत्त्वपूर्ण असणार आहे. गुरु अर्थात नागपूरवरनं आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. जितेंद्र, कुख्यात गुंड अरुण गवळीबद्दलचा हा मोठा निर्णय, अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका होणार आहे. ही सुटका होत असताना जेव्हा आज निर्णय आलेला आहे तेव्हा नेमकं त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? हा जो निर्णय आलेला आहे त्याला एक आधार आहे 2006चा एक शासन निर्णय आहे ज्यामध्ये वृद्ध वयाची 65 वर्षे पूर्ण केलेले आणि अशक्त जे कैदी आहेत किंवा ज्यांची निम्मी शिक्षा पूर्ण झालेली आहे त्या कैद्यांना तुरुंगाबाहेर सोडण्यात यावं या GRचा आधार याचिकाकर्त्यांनी घेतलेला होता आणि अरुण गवळीच्या वकिलांनी तो निर्णय या निर्णयाला कोर्टातून सुटका व्हावी असं याचिकेत दाखल केलेलं होतं. मात्र त्यानंतर 2015चा निर्णय एक शासनाचा आहे ज्यामध्ये जे मकोकाचे आरोपी असतात किंवा टाडाचे आरोपी असतात किंवा इतर गंभीर गुन्ह्यांचे जे आरोपी असतात त्यांना सोडण्यात येऊ नये असा निर्णय होता. मात्र यावर युक्तिवाद झालेला होता आणि कोर्टाने हा निर्णय राखून ठेवलेला होता. त्यानंतर आज जो निर्णय झालेला आहे त्या आधारे जो 2006चा शासन निर्णय आहे तोच कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे आणि त्याच्या आधारेच आता अरुण गवळी याला मुदतीपूर्व तुरुंगातून सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. यासाठी 4 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे की प्रशासनाने पूर्ण आपली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात यावी. मात्र जो शासन निर्णय आहे त्या आधारे अरुण गवळींना आता सुटका होणार आहे. अरुण गवळी हे गेल्या 14 वर्षापासून तुरुंगात आहेत आणि जर सुटका नाही झाली तर आणखी त्यांना जवळपास पुढचे 14 ते 15 वर्ष तुरुंगात राहावं लागणार आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 70 वर्षाचं वय आहे म्हणजे ज्या शासन निर्णय आहे त्याच्या त्या अटी शर्ती आहेत ते अरुण गवळी पूर्ण करतोय आणि त्याच आधारावर कोर्टाने आपला आज निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता 4 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. 4 आठवड्यात तुरुंग प्रशासन आणि राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य सरकार या